वन वे टीम 2 मिनिटाचे 10 मिनिटं झाले. चला मॅच चालू होते. सुधीर आणि रोहित ही जोडी आता मैदानामध्ये सलामीसाठी जाते. बराचसा उशीर झालाय परंतु सामना आता चालू होतोय. एका बाजूला अण्णा 11 मुठा तर त्यांच्या विरोधात आपण पाहताय वन वे टीम. टॉस जिंकलाय मुठा टीमनं आणि पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी वन वे टीमला. 4 षटकांचे सामने आणि 4 षटकांमध्ये सुधीर आणि रोहित अशी जोडी मैदानामध्ये. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे. 2 षटकं संपल्यानंतर एंड चेंज केला जाईल. दोन्ही एंडने सामने खेळवले जातील. प्रत्येक 2 षटकामध्ये एंड चेंज केला जाईल आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. मंगेश हा गोलंदाज. पहिल्या पॉवर प्लेचं षटक. एक चांगला गोलंदाज वापरला जातोय मुठा टीमचा मंगेश. वेगवान गोलंदाज. या षटकामध्ये खरं तर गोलंदाजावरती फारसा दबाव असतोय. क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर मिड ऑफ आणि मिड ऑन या 2 जागा मात्र कव्हर केल्या गेल्यात. बाकी पूर्ण क्षेत्र खाली आहे. गॅप सिलेक्शन केलं तर सहज चौकार पाहायला मिळेल. मंगेश पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय रोहितला. पहिलाच बॉल हवाई सफर. चेंडू चाललाय सीमा पार 6 धावेसाठी. पहिल्याच बॉलवरती मोठा तडाखा मंगेश वरती आलाय. या 6 धावा आणि 6 धावेने केलेला श्री गणेशा वन वे टीम. पहिल्याच बॉलमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. जास्त उसळी नव्हती बॉलवरती आणि सहज हा बॉल सीमा पार केलाय. रोहित बॉल मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल रोहितला स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल आणि 6 धावा षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक वरती पाहतोय रोहितला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आहे. बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. फार मोठी चुकी आपण पाहतोय. इतकी मोठी चुकी कारण पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर त्या फलंदाजाने एक संधी दिली होती क्षेत्ररक्षकाला परंतु इथे चुकी झाली आणि पुन्हा एकदा 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. 8 धावा. या 2 धावा सुद्धा वाचल्या गेल्या असत्या आणि रोहितची विकेट सुद्धा मिळाली असती. परंतु सहज आणि सोपा झेल सोडलाय. परंतु अजूनही आपण पाहिलं ना तर गोलंदाज फार चांगला आहे. कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मंगेश पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं जरूर परंतु क्षेत्ररक्षकाने साथ सोडली. रोहित स्ट्राईक वरती पुन्हा एकदा. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. हा डॉट बॉल येतोय आणि खरं तर या डॉट बॉलने जास्त प्रेशर नसेल कारण पहिल्याच 2 बॉलवरती 8 धावा धावफलकावरती आल्यात. अजून 1-2 डॉट बॉल फेकावे लागतील मंगेशला. पॉवर प्लेचं षटक आहे. 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल खाली. संधी पुन्हा एकदा आणि इथे मात्र चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. एक संधी दिली होती रोहितला परंतु इथे मात्र चुकीला माफी नाही आहे. पहिला गडी बाद होतोय. रोहित हा फलंदाज. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर झेल होती. झेल सोडली गेली आणि 2 धावा मिळवल्या. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि हा एक झेल. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन रोहन जातोय मैदानामध्ये. मंगेशनं मात्र पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. पहिला बॉल जरी षटकारासाठी गेला त्यानंतरचे सगळे बॉल आपण पाहिले तर चांगले होते. एका बॉलवरती कॅच सुटली. एक डॉट बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एक संधी निर्माण केलेली
आणि त्या संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षकाने. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला होता रोहन, तो स्ट्राईकवरती आहे. हा फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू फरार होतोय 4 धावेसाठी. अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला. आल्या आल्या रोहनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. या चौकारच्या मदतीने स्कोर कार्ड आता वेगानं पुढे जातोय. धावांचा विचार केला तर पहिले षटक चालू असताना धावफलकावरती धावा 12 आणि विकेटचा विचार केला तर रोहित हा फलंदाज बाद झालाय. 1 विकेट 12 धावा अशी धावसंख्या आपण पाहतोय. 1 वे टीम. मंगेश पुन्हा एकदा आपला पॉवर प्लेचा षटक टाकतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. चांगली धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, 1 गडी बाद. 1 गडी बाद, 13 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 5व्या बॉलवरती 1 चौकार, 4थ्या बॉलवरती विकेट आला होता, त्यानंतर 1 चौकार. गोलंदाज मंगेश विकेट घेतले जरूर, परंतु धावा सुद्धा थोड्याशा जास्त खर्च केल्यात. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. या मैदानाचा विचार केला तर धावा धावफलकावरती जास्त असतील तेवढा चांगला आहे, कारण आउटफील्डचा विचार केला तर अतिशय फास्ट. आणि आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रवीण वाघे सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. गेल्या 2 रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. आजही ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आजही रात्रभर त्यांचं समालोचन ऐकायला मिळेल. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय बारक्या. मोठा टीमकडे फार चांगली गोलंदाजी आहे. सगळेच गोलंदाज आपण पाहतोय वेगवान गोलंदाज. मोठा टीमचा हा बारक्या गोलंदाज हा सुद्धा अतिशय वेगवान गोलंदाज आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर लगेच यष्टीरक्षकाकडे चेंडू फरार होतोय. इतका वेग या बारक्या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. बारक्या पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल अर्ध्या पिचवरती लँड झाला होता. इथे मात्र पंचांनी वाईड घोषित केलाय. पहिलाच बॉल खराब पाहायला मिळाला बारक्या या गोलंदाजाचा. वेग फार आहे, परंतु लाईन आणि लेंथ जर का या गोलंदाजाने पकडली तर मात्र फलंदाजासाठी बॉल खेळणं कठीण जाईल. पुन्हा एकदा स्टार्ट घेतोय बारक्या गोलंदाज. पुन्हा अर्ध्या पिचवरती टप्पा आपण पाहतोय. अतिशय वेगवान गोलंदाज आहे, परंतु टप्पा आपण पाहिला तर अर्ध्या पिचवरती टप्पा. जर का फलंदाजाचा टायमिंग जमला तर मात्र चेंडू सीमापार जाण्यापासून कोणीही रोखणार नाहीये. फलंदाज आपण पाहतोय रोहनला. त्याच्या सोबत सुधीर हा फलंदाज गेला होता सलामीसाठी, परंतु दुसऱ्या षटकाचे काही चेंडू संपले तरी अजून स्ट्राईकला आला नाहीये. इथे मात्र या चेंडूवरती सुद्धा रोहनला काय करता आलं नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या रोहननं आल्या आल्या चौकार खेचला होता, त्यानंतर एक सिंगल खेचून पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आला होता, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. बारक्या पहिला खरा बॉल, त्यानंतर अतिशय चांगले चेंडू पाहायला मिळाले. हाही चेंडू चांगला. विकेट, वाईड बॉल आणि प्लस विकेट. रोहनला आउट, रनआउट झालाय. रोहन पहिल्या धावेचा प्रयत्न केला होता आणि परत फिरताना तो रनआउट झालाय. म्हणजे एकही धाव नाहीये. एक वाईडची धाव आहे, परंतु धावून एकही धाव काढली नाहीये. एका धावेचा प्रयत्न चालला होता त्यांचा, परंतु परत फिरताना एन्काउंटर झाला आणि रोहन हा फलंदाज बाद. त्यानंतर ऋषिकेश आलाय, नवीन बॅट्समन. धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद, 15 धावा. सुरुवातीला चांगली फलंदाजी झाली होती. मंगेशवरती हल्ले चढवले होते. त्यानंतर मात्र बारक्यानं
एक विकेट. हा बॉल चांगला आहे, डॉट डिलिव्हरी आहे. बॅटचा विचार केल्यानंतर बॅटनं एकही धाव आली नाहीये या षटकामध्ये. एक धाव आली जरूर, परंतु ती व्हाईटच्या स्वरूपात. त्यानंतर बारक्या चांगली गोलंदाजी करतोय. एकही मोठा फटका किंवा सिंगल धाव सुद्धा येत नाहीये. हा सुद्धा चांगला बॉल आहे. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. हा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. अतिशय चांगला गोलंदाज आहे. हा फटका फसलाय. झेल हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. इथे पुन्हा एकदा झेल सोडली आहे. या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये ही दुसरी झेल असेल. मोठा टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून सोडली आहे. ऋषिकेश सुद्धा जाळ्यात सापडलेला, परंतु इथे त्यालाही जीवनदान दिलं गेलंय. प्रत्येक खेळाडूला पहिलं जीवनदान दिलं जात आहे मोठ्या टीमकडून. म्हणजे पहिली चुकी माफ आहे फलंदाजांना. त्यानंतर जर का झेल उडाली तर मात्र सोडणार नाही. बारक्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स चौकार आहे. वन बाउन्स चौकार आहे. थोडासा क्लोज डिसिजन पाहिलं. असं वाटलं होतं की षटकार येतोय की काय, परंतु थोडासा कमी पडला. आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 20 धावा. आणि 2 महत्वाचे गडी बाद झालेत. एकानं षटकार ठोकला होता, त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर रोहनने एक चौकार ठोकला होता, तो सुद्धा बाद झाला. आता जोडी आहे सुधीर आणि ऋषिकेश मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मोठा टीम. तर आमचे समालोचक प्रवीण वाघे सर यांचं इथे आगमन झालंय या स्पर्धेच्या. हॅलो हॅलो स्पर्धेच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत. अरुण हा गोलंदाज. एंड चेंज केला गेलाय. पहिल्या एंडने धावा आल्यात 20. वन वे टीमसाठी आपण पाहता 2 विकेटच्या मोबदल्यात 20 धावा. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय अरुण हा गोलंदाज. धावसंख्येची सरासरी आपण पाहताय प्रत्येक षटकामध्ये 10 धावा. याच सरासरीने जर का धावा जमा केल्या तर 40-42 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल जातोय डॉट.
चांगली फलंदाजी करावी लागेल. अन्ना 11 मोठा संघाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये फलंदाजी फार चांगली आहे. विलास शेठ सारखा फलंदाज त्यांच्यामध्ये आहे. फार चांगला फलंदाज आहे, मोठा फलंदाज. त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईकवरती ऋषीला, परंतु ऋषीच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके येत नाहीये. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. दोघांच्याही अगदी मधोमध हा फटका खेळला गेला. अजून 4 धावा ॲड होतील धावफलकावरती. टोटल जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. अरुण गोलंदाज इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सरळ चेंडू एस्टॅनवरती आदळला. त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकला ऋषी या फलंदाजाचा. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रामदास. षटक क्रमांक 3 चालू असताना अरुण हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर या बॉलवरती अगदी बराचसा शफल झाला होता. फलंदाज मागचा दरवाजा उघडा होता आणि त्या दरवाजाने मात्र एंट्री केली गोलंदाजाने. त्रिफळा उद्ध्वस्त. स्ट्राईकवरती आपण पाहत आहे रामदासला. पहिलाच बॉल फेस करेल अरुण हा गोलंदाज. इथे थोडीशी चुकी झाली आहे यष्टिरक्षकाकडनं आणि लगेच एक धाव पूर्ण केली. संधी होती एका धावेची आणि ती संधी मात्र दोन्ही फलंदाजाने अगदी पूर्ण केली आहे. एक धाव धावफलकावरती आपण पाहत आहे. टोटल 25 धावा. स्ट्राईकवरती सुधीर. सुधीरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 3ऱ्या षटकामध्ये सुधीर स्ट्राईकवरती आलाय आणि आपण पाहतोय फक्त एक बॉल पेस केलाय. 3ऱ्या षटकामध्ये सलामीसाठी गेला होता हा फलंदाज. हा बॉल सुद्धा डॉट येईल. या 3ऱ्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार आलाय जरूर, पण त्यानंतर मात्र एकही मोठा फटका किंवा सिंगल धाव सुद्धा मिळत नाहीये. अरुण हा गोलंदाज. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. इथे मात्र जेवढी ताकद होती तेवढी या बॉलवरती झोकून दिले फलंदाजाने. अगदी आरपार सीमा पार हा षटकार ठोकलाय. सुधीरच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका 6 धावेचा. डीजे मास्टरचा विचार केला तर राजेंद्र बांगारे आज फॉर्ममध्ये आहे. खरं तर आल्यापासून चौकार षटकार, जसं धावा 31 धावा, 3 विकेट, अशाच प्रकारच्या गाणी लावली तर फार मजा येईल. षटकार चौकार मारल्यानंतर लगेच गीत वाजवलं जात आहे. खणखणीत षटकार चौकार. मयूर हा गोलंदाज. 4थं षटक. या षटकामध्ये सुद्धा धावा चांगल्यापैकी आल्यात, कारण 10ची सरासरी होती वन वे टीमची. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा आहेत. मयूरच्या पहिल्याच बॉलवरती फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल आणि एका धावेनं 32 वरती जाऊन पोहोचलाय वन वे टीम. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सुधीरला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, 3 बॉल फेस केलेत आणि धावा त्याच्या नावावरती 10. पुन्हा एकदा सुधीर स्ट्राईकवरती. हा फटका चांगला आहे, परंतु पंचांनी इथे वाईड बॉल घोषित केलाय.
एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव पाहायला मिळते. टोटल 33 धावा. सुधीर जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आता असणं गरजेचं आहे, कारण बॉल कमी राहिलेत. शेवटचं षटक आहे. शॉर्ट पिच बॉल, चेंडू हवेत आहे, समोरच्या दिशेनं खेळलाय फटका. क्षेत्ररक्षकाच्या थोडंसं तिथे फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु या 4 धावा. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा फटका होता आणि 4 धावा. टोटल 37 धावा धावफलकावरती. सुधीर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहतोय. या सुधीरने मात्र धावा जमा करण्याचं जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. मयूर गोलंदाज. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा लांबवरचा प्रवास होता. इथे मात्र सुधीरच्या पारीचा अंत झालाय. ज्या सुधीरनं या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके मारले असते तो फलंदाज बाद करण्यात यश आलाय. जगदीश जातोय आता नवीन बॅट्समन. पकडली. खरं तर फार चांगली कॅच पाहायला मिळाली. त्यानंतर नवीन फलंदाज जगदीशला आपण पाहतोय स्ट्राईकवरती. गोलंदाज मयूर. 3 चेंडू फेकून झालेत. 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका, एक वाईड, एक आणि एक सिंगल. टोटल 6 धावा त्याच्या 3 चेंडूंवरती आल्यात. नवीन फलंदाज आहे जगदीश, लेफ्ट हँड बॅट्समन. तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील? हा बॉल मात्र निर्धाव येतोय. या बॉलवरती कोणतीही धाव येत नाहीये. शेवटचे 2 बॉल बाकी. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज गेला होता जगदीश. जगदीशला फटके खेचावे लागतील. सिंगल डबल घेऊन टार्गेट थोडंसं पुढे न्यावं लागेल. इथे झेलची संधी होती, परंतु इथे थोडेसे प्रयत्न कमी पडले. रनआउटची संधी, एक धाव मिळेल, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. रामदास. 1 धाव ॲड होईल धावफलकावरती. टोटल धावा आपण पाहत आहे 38 धावा. शेवटचा बॉल आहे. चला, बॅट्समन लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चेतन जातोय शेवटच्या बॉलसाठी. नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल पुन्हा एकदा जगदीशला. जगदीश स्ट्राईकवरती आहे. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती किती धावा येतील, किती टार्गेट सेट होईल, या बॉलवरती नक्कीच कळेल. शेवटचा बॉल. मयूरचा विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात. फटका चांगला आहे. 2 फिल्डरच्या मधोमध खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण झालाय. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेत आणि या 3 धावा पूर्ण होतील का? परंतु तिसऱ्या धावेसाठी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केलाय. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी काय घडेल? तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय जरूर. थोड्याच वेळात येईल, परंतु मैदान सोडायचंय, कारण 4 षटकं समाप्त झालेत. जो काही डिसिजन असेल तो नक्कीच थोड्या वेळात पाहायला मिळेल. आउट. विकेट आहे. 2 धावा काउंट केल्या जातील. चाळीस धावा. 10च्या सरासरीनं धावसंख्या जमा केली वनवे टीमने. धावसंख्या फार चांगली आहे. थोडीशी कमी आहे पाहायला गेलं तर, परंतु या 40 धावेवरती सुद्धा कमबॅक होऊ शकतंय. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य पंच हरी दोरे सर आणि सुरेश निरगुडे सर यांची इथे उपस्थिती झाली आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत केलं जाईल. आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपण पाहू शकाल
द व्हॉइस ऑफ वल्लभ प्रवीण वागे सर फार चांगला समालोचक आहेत आणि नक्कीच तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा ते आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनापासून धन्यवाद. आयोजन केलंय क्रिकेटचा मान रैती. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि कार्ले डोंगराची कुलस्वामिनी आई एकवीरा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला आज आपण पाहता तिसरी रात्रीला सुरुवात करूयात. अगदी पाहिलं तर पहिली इनिंग इथं मात्र समाप्त झाली आहे. एका बाजूला अन्ना 11 मोठा संघ आणि त्यांना फाईट करतं तर म्हणजेच वन वे क्रिकेट संघ. ही बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील पहिली लढत आपण पाहता इथनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इथनं मात्र वन वे टीमने टोटल धाबा बनवल्या. 40 धाबा 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या. आता पाहायचं इथनं मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजेच आपण पाहू शकाल येणारे 24 बॉल आणि तब्बल 41 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. इथनं अन्ना 11 मोठा टीमला पहा. आज आपण पाहता स्पर्धेची तिसरी रात्र आपण पाहाल आई गावदेवी क्रिकेट संघ कलोते रेती आयोजित आदिवासी चषक 2025चं पर्व आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहता अगदी starcricket.in च्या माध्यमातून यूट्यूब या वाहिनीवरती अगदी दाखवली जाते. अगदी त्यांचा देखील मनसोक्त आभार असतील. आमचे डीजे ऑपरेटर असतील राजेंद्र अगदी जबरदस्त धून त्यांच्या माध्यमातून देखील वाजवली जाते. आज स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. पाहता आपण सन्माननीय सुरेश निरगुडे सर आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तर ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये सन्माननीय हरी दोरे सर ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सर्व आमच्या डिपार्टमेंटचं अगदी मनसोक्त आभार मानतो. अगदी पाहिलं तर आमचे साथी समालोचक थोड्याच वेळात आज स्पर्धेमध्ये पोहोचतील. आपण पाहू शकाल गणेशदा वाघमारे व्हाईस ऑफ मोरबे अगदी त्यांचा आवाज देखील गोड आपल्यापर्यंत पोहोचेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अगदी पाहिलं तर दुसऱ्या इनिंगच्या श्रीगणेशच्या पहिल्या ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकमध्ये वन वे टीमचा गोलंदाज सुधीर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 41 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल महेशनं फेस केला डाऊन द ग्राउंड. वाडिश शॉट मिडॉनला बॉल इथं मात्र अगदी पाहिलं तर आपण जर पाहिलं तर मारला गेला. तिथनं मात्र बॉलला अडवलं गेलं आणि पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने आपण जर पाहिलं तर इथनं अकाउंट ओपन झालं. ते म्हणजेच आपण पाहू शकाल अन्ना 11 मोठा क्रिकेट संघाचं. पुढचा सामना असेल गावदेवी आंबेवाडी आणि त्यांना फाईट करेल कांडरोली क्रिकेट संघ. सुरतचा संघ असेल. दोन्ही संघ आपण या टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती असेल. आंबेवाडी क्रिकेट संघ आणि कांडरोली अगदी पाहता एक्स्ट्रा लॉसमध्ये पुढचा सामना म्हणजे दुसरी मॅच आपला भेटीला येते. आडोबा बॅटनं खेचायचा होता. स्क्वेअर लेगला बॉल चालला अगदी गोळीच्या वेगानं. बॉल जाईल आउट टिप ती पार. शेवटच्या मोमेंटला सीमा रेषा पलीकडं येतोय बिग हिट चौकार. आला मलली डीजे राजेंद्रच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही त्यांना सन्मानित करतो सन्माननीय दत्ता राजगे साहेब. आपण याचा व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं
आपण पाहता आदिवासी चषक 2025च्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. याच्या व्यासपीठावरती दत्ता राजगे साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी पहा पुढचा बॉल, अजून एक सोने पे सुहागा. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं, आउट ऑफ दी पार, वन बाउन्स, चौकार. आज पाहता सन्माननीय दत्ता राजगे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहता 4 रात्र नाईट क्रिकेट शृंखलेसाठी आपण पाहता तर पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली गेली. अगदी त्यांचं मनापासून मनपूर्वक आभार आहोत. मनपूर्वक स्वागत देखील या स्पर्धेमध्ये. हा फटका देखील चांगला गॅपमध्ये चालला, क्षेत्ररक्षक बरेच दूर आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा फटका चांगला मारला. बॉल जाईल अजून एक. फटका मारला होता आणि तिथनं स्ट्राईक रोटेट झाली आणि बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 चौकार. इथनं फलंदाज पाहता आपण विलासच्या बॅटमधून अगदी लगावले गेलेत. आता पाहायचं इथनं आंबेवाडी टीमचा कर्णधार आला. कांडोली संघ विनंती असेल आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायची. प्लीज मित्रांनो थोडंसं कॉपरेट करा. कांडोली संघ आपण देखील जवळचा संघ, आपल्याला विनंती असेल आपण या लगेच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे पहा चौथा बॉल, अगदी 5वा बॉल उडवला, आउट ऑफ दी पार, मॅक्झिमम बिग हिट, वन मोर दॅन, अजून एक बिग हिट. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, षटकार. अंकापती अन्ना 11 मोठा संघ जाऊन पोहोचला. पहा मित्रांनो 41 धाब्यांचं टार्गेट होतं. अजून येणारे 19 बॉल आणि 22 धाब्यांची गरज विजयासाठी अन्ना 11 मोठा संघाला. पण तो बघायचं इथनं काय घडतं मित्रांनो, अगदी काय घडेल बघायचं. मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पाबरचं षटक. अंतिम बॉल, अजून एक मोठा फटका, बॅटच्या मधोमध जाईल फटका, अगदी जबरदस्त वन बाउन्स, ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकला, वन बाउन्स, चौकार. पाहिजे अंतिम बॉलवरती आला चौकार, 4 धाबा, म्हणजे षटकामध्ये टोटल 4 चौकार पाहायला मिळाले आणि 1 षटकार पाहायला मिळाला. सुधीरचं षटक महाग ठरलं, पण तो इथनं गोलंदाजानं अगदी पाहिलं तर अगदी कुठेतरी महागडं षटक फेकल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अगदी जर विचार केला 23 धाबा धावपट्टावरती लागल्या गेल्या आतापर्यंत. अन्ना 11 मोठा संघाच्या येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये 18 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती अगदी पाहिलं तर 1.00 ची सरासरी इथे राखायची अन्ना 11 मोठा संघाला. 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहता 18 धाब संख्येची गरज. पाहिजे ना तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती अनंता, दुसरा ट्रम्प कार्ड मित्रांनो. 18 बॉल आणि 18 धाबा इथं डिफेन्स होतील का. आपण जर विचार केला कालच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये म्हणजे 5वं टॉप 5चं तिकीट इथं आपण पाहिलं तर गावदेवी हितुटणे संघ पनवेल परिसरातील एक नामवंत दिग्गज संघ पाहायला मिळाला आणि तो संघ इथे टॉप 5 मध्ये त्या संघाने प्रवेश केला. अगदी अप्रतिम स्पर्धा. इथे पहा फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटनं फेकून दिला, हलक्या हातानं अगदी पुश केलं, ढकलून दिलं आणि आपण पाहिलं तर इथं आपण पाहिलं तर एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बिग हिट
वाईडिश स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल जाईल सीमा पार, षटकार. इथे पहा, म्हणजे या बॉलवरती आल्या 7 धावा आणि पुढचा बॉल असेल फ्रीड. अगदी पायतनं गोलंदाजाला दंडित केलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती अनंता, पहिलाच बॉल खराब फेकला गेला. इथे पाहायचा अगदी ऑफसाईडला फटका मारायचा होता, परंतु डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटना फटका चालला. वायडिश लॉंग ऑफ आणि वायडिश लॉंग ऑफचे दोन्ही क्षेत्ररक्षक अधिक मधोमध पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या 31 धाबा धावपट्टावरती लागली गेली आहे. आणि आपण पाहता येत ना आता अजूनही जर पाहिलं तर 10 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं मित्रांनो, अगदी दोन्ही संघ दिग्गज आहेत, परंतु इथं आपण पाहिलं तर वन वे क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटवरती चालला. यावेळी पहा हलक्या हाताने बॅटची कट करायची होती, परंतु तिथनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी स्ट्राईक अँड फलंदाज विलास, ज्या विलासनं अगदी पहिल्या षटकामध्ये थैमान घातलं तोच विलास इथं मात्र बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो. त्यानंतर पाहता महेशच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता टोटल धाबसंख्या 31, अजून 10 धाब्यांची गरज आहे. पाहिजे अजून येणारे बॉल असतील शिल्लक 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये इथं 10 धाब्यांची गरज. इथे पहा ताकदीचा वापर, बॉल अभेद चालला, तिथे क्षेत्ररक्षकात कोणती चुकी करणार नाहीये. फटका फसला आणि पहिला करारा झटका. इथनं अन्ना 11 मोठ्या टीमला बसेल आणि फलंदाज बाद झाला विलास. बॅक टू द डगआउट. आलायत त्यानंतर आंबेवाडी संघ कांडोली क्रिकेट संघ आपण या. कांडोली क्रिकेट संघ आपण लगेच या पोहोचा विनंती असेल. इथं थोडंसं कॉपरेट करायचं, कारण की सामने मित्रांनो अगदी ज्याप्रमाणे चालू आहेत त्याची जी काही लेंथ आहे ती आपण तोडायची नाही आहे. विनंती करतो आपण टॉससाठी लगेच या. कांडोली संघ टॉस केला जाईल. यावेळी पहा बॉल अगदी पाहिलं तर इथनं आडवा बॅटनं खेळायचा होता आणि इथे बॅटची लिडिंग एज लागली आहे. फलंदाजाला विकेट सोडावे लागेल. बारक्या बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक अजून एक करारा झटका. बारक्या डाऊन द विकेट. फलंदाज बाद. दत्ता राजगे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यांच्या माध्यमातून अगदी आज स्पर्धेसाठी 4 रात्र पाण्याची सुविधा केली गेली आहे ते आमचे अगदी दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय दत्ता राजगे साहेबांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला गावदेवी आंबेवाडी त्यांना फाईट करेल कांडरोली. या दोन संघामध्ये ही लढत पुढची आपल्याला पाहायला मिळेल. पाहिजे टॉस कांडरोली संघाच्या बाजूनं. डिसिजन असेल पेंडिंग. मॅच संपेपर्यंत मित्र लगेच सांगा, कारण की आपल्याला या क्षेत्ररक्षण त्यामुळे आंबेवाडी संघ आपण बॅटिंगसाठी तयार आहेत राहायचा. मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण अगदी बिग फाईट लढत आणि यावेळी संघाची टोटल धावसंख्या पाहिली. वाईडनं 32 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. यस 32 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्या म्हणजे विजयासाठी अजून इथं जर पाहिलं तर 9 धाब्यांची गरज आहे. अजून 9 धाब्यांची गरज. पहा मित्रांनो अजूनही सामना अगदी पाहिलं तर वनवे संघ हारलेला नाही आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण पाहता सामन्याचा रिझल्ट लागत नसतो. मग तो तेच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सुधीरचं षटक कुठेतरी मागं राहिलं. आता षटकामध्ये अगदी पाहिलं तर कुठेतरी विस्फोटक केली करत असताना तब्बल 25 धाबा इथे खर्च केल्या सुधीरनं. परंतु बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये अनंतावरती जबाबदारी आहे. पहिला बॉल नो आला असेल, परंतु त्यानंतर 2 विकेट त्याच्या नावावरती हा षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. इथे पहा
स्लोवर गतीचा बॉल बॅटचे लिडिंग गेज. यस, वन मोर दॅन विकेट. अजून एक विकेट डाऊन झालं. फलंदाज बाद. इथनं गोपीनाथ बॅक टू द डगआउट. डीजे इथनं पण पाहू शकाल होता. विकेटचं पतन झालं. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथनं आपण पाहिलं तर अनंतच्या गोलंदाजीमधनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी आपण जर पाहिलं तर 3 विकेट च्या गोलंदाजच्या नावावरती लावल्यात. अगदी जर पाहिलं तर मोस्ट मोठे विकेट या गोलंदाजानं मैदानाच्या बाहेर काढलेत. यावेळी 5 बॉल बॉडीवरती आदळलाय. सिंगलचा प्रयत्न झाला असता पण तो तिथनं आपण जर पाहिलं तर रिस्की धाव घ्यायला तयार नाही आहेत. आणि इथनं आपण पाहिलं तर डेफिनेटली शेवटचा बॉल देखील आला डॉट. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 32 धावा धापटणावधी. आता येणारे बॉल इथनं 12, 2 षटकं आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. आपण पाहता अन्ना 11 मुठा संघाला. डीजे जबरदस्त मोठी लढत आपल्या समोर आपण एन्जॉय करता. पुढची मॅच गावदेवी आंबेवाडी आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच इथनं कांट्रोली क्रिकेट संघ. दोन्ही संघ चांगले आहेत. कांट्रोली संघाचा परफॉर्मन्स मी पाहिला होता जे सोंडाई माता चषक चिंचकांबल्याच्या नाईट रजनीमध्ये. आणि तिथनं जर विचार केला मित्रांनो तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये जर संघ क्वालिफाय देखील झाला होता. पण तू पाहायचा आज या ठिकाणी कलोती रेतीची नाईट रजनी स्पर्धा अगदी पाहिलं तर एक मोठी स्पर्धा. बॉल हवेमध्ये इथे मिस टायमिंग फटका आणि पाहता डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक तैनातात. तिथे मात्र अगदी चित्याच्या सप्लायनं जबरदस्त माइंड ब्लोईंग जबरदस्त झेल पाहायला मिळाला. आणि फलंदाज बाद. इथनं पाहता आपण महेश पाहता आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हातानं कट करायचा. ऑफ साईडला पुन्हा एकदा डिपेक्सच्या कव्हर रिझनला हा फटका देखील मारायचा होता. पण इथनं जर पाहिलं तर बॉल आलाय डॉट. म्हणजे 2 बॉल निघून चालेत मित्रांनो. पहा बॉल शिल्लक इथनं 10 आणि 10 बॉलमध्ये बनवायचे आहेत 9 धावा. पहा 12 बॉल 9ची गरज होती. यावेळी अजून एक इथे पाहायचं बॉल पॅडवरती आदळला आणि तिथनं जर पाहिलं तर
बॅक टू द बॉलर. अगदी गोलंदाज स्वतः चेंडू खाली जाईल पर्यंत इथे एक धाव मिळाली. एका धाबेच्या मदतीने समीकरण कमी आपल्याला होत असताना पाहायला मिळेल. इथं पाहता 33 धावा धापटापती 4 विकेटचं नुकसान पाहायला मिळालं अन्ना 11 मुठा संघाचं. 9 बॉल आणि 8 धाब्यांची गरज विजयासाठी. इथं आपण पाहता मोठा संघाला 4व्या मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं तर दर्जेदार खेळ, तेवढीच चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा पॅडवरती आदळलाय पण तो लाऊड अपील केलं जातं आणि इथे मात्र वारंवार चोट्या धाबा लेग बायच्या स्वरूपामध्ये चोरल्या जात आहेत. पॅडवरती आदळला. ॲक्शन रिप्लाय आपण पाहता क्षेत्ररक्षकानं बॉल उचलला आणि तदनंतर जर विचार केला तर आता अंपायर दोन्ही पंच एकत्र येऊन गाठ घ्यायचा. जो काय डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. अगदी थर्ड अंपायर रेफर करायचं झालं तर ते देखील आपण करू शकता. बघायचं मैदानाच्या आतमध्ये अगदी काय घडतं. तर पाहता इथनं फलंदाज नॉट आउट असेल. यस, गेम स्टार्ट. लगेच अंपायर सामना चालू करा. आपण जर विचार केला मित्रांनो तर अंपायर लेग बिफोरचं विकेट असेल ना ते आपल्याकडे असेल, कारण की आपल्याकडे अल्ट्रा एज नाही आहे, त्यामुळे इथे देखील डिसिजन देणं कठीण असतं. पाहता इथनं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉल शिल्लक 8, विजयासाठी 7 धाब्यांची गरज आहे. इथे पहा अजून एक बॉल विकेट किपरनं पकडलाय आणि इथे मित्रांनो पहा इथे पहा फलंदाज बाद रनआउटचा शिकार. इथनं फलंदाज बाद झाला तो म्हणजेच मयूर बॅक टू द डगआउट. आता मंगेश 7 बॉल आणि 7 धाबांची गरज. पहा मित्रांनो वन बॅट टीम अगदी हार मानायला तयार नाही आहे. याच वन बॅट टीमला मी चिंचखांबलाच्या मैदानावरती पाहिलं होतं, पण इथे पहा ह्या चुका मागात पडतील आणि बॉल चालला इथनं मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंट फाईन लेग रिझनला सीमा रेषा पलीकडं येतो. बिग हिट शॉट. फक्त निर्णायक एका धाब्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता फलंदाज मंगेश आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर भरतच्या बॅटमधनं अगदी टर्निंग पॉईंट षटकार पाहायला मिळाला. हा बॉलचा डॉट आला असता ना इथनं तर मात्र प्रेशर जरूर वाढला असता अन्ना 11 मोठा टीमवरती. आता इथनं 6 बॉल आणि एका धाब्याची गरज आहे निर्णायक विजयासाठी. आपण पाहता स्कोर इज लेवल 40 धाबा धापटलापती लागल्या आणि इथं पाहता बॉलिंग ट्रॅकवरती रोहन हा शेवटचा ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि एका धाब्याची गरज.